जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या गणेश उत्सव व ईदच्या निमित्ताने नंदुरबार येथे पोलीस मुख्यालयाच्या आवारातील सभागृहात नंदुरबार जिल्ह्यातील शांतता कमिटीच्या सदस्यांची तसेच गणेश मंडळाच्या अध्यक्षांची बैठक नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील शांतता कमिटीच्या सदस्यांसह गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी गणेश उत्सव व ईदच्या दरम्यान येणाऱ्या विविध समस्या तसेच उपाययोजना संदर्भात सूचना वजा समस्या सोडविण्याचे प्रशासनास आवाहन केले। यावेळी विजेच्या समस्येसह शहरातील गणेश विसर्जन मार्गावरील खड्डेमय रस्ते, लोंबकळणाऱ्या धोकादायक विद्युत तारा तसेच सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणाऱ्यांचा बंदोबस्त करणे, दोन समाजातील समाजकंटकांचा बंदोबस्त करणे तसेच गणेशोत्सव व ईदच्या दरम्यान शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात दोन्ही उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने या शांतता समितीच्या बैठकीतील सदस्यांनी सामंजस्याची भूमिका दाखवत त्यावर उपाययोजना तसेच सामंजस्याने दोन्हीही उत्सव साजरा करण्याचे प्रशासनासमोर आवाहन केले। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीस नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पा पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, नंदुरबार वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता दराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार, पोलीस उपाधीक्षक सुभाष भोये, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच शांतता कमिटीचे सदस्य व गणेश मंडळाचे अध्यक्ष या आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीस उपस्थित होते। यावेळी शांतता समितीच्या बैठकीत उपस्थितांना नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मार्गदर्शन केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज नंदुरबार शहर आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शांतता समिती सदस्यांची बैठक आगामी सण गणेशोत्सव, ईद ए मिलाद आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या अनुषंगाने घेण्यात आली। अतिशय चांगला प्रतिसाद होता। जवळजवळ 150 शांतता समितीचे सदस्य पदाधिकारी होते, आमचे सर्व पोलीस अधिकारी होते। स्वतःहून शांतता समिती सदस्यांनी आम्ही ह्या वर्षी शांततेत सण उत्सव पार पाडू अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलं आहे। त्यांनी काही बहुमूल्य सूचनाही केल्या आहेत। विशेषतः रस्ता स्वच्छ असणं किंवा त्याच्यावर दगड वगैरे असणार नाहीत, प्रोसेशनच्या ठिकाणी इलेक्ट्रिक पोल्स वगैरे व्यवस्थित असावेत, लाईटचा तुटवडा होणार नाही वगैरे अशा सूचना दिल्या आहेत। त्याबाबत आम्ही संबंधित विभागाशी आम्ही समन्वय साधून आम्ही प्रयत्न करू। एकंदरीत शांतता समितीची मीटिंग आज अतिशय उत्साहात आणि सकारात्मक पद्धतीने पार पाडली आणि मला खात्री आहे की शांतता समितीचे सदस्य, सर्व मंडळाचे आणि जुदूसचे पदाधिकारी आणि आमच्या पोलीस प्रशासनाची तयारी आणि आपल्या नागरिकांचं सहकार्य ह्यामधून हे उत्सव शांततेत पार पडतील। अतिशय उत्साहात, जोमाने परंतु शांततेत पार पडतील असा मला विश्वास आहे आणि त्यासाठी आम्हाला जी काय तयारी करणं अपेक्षित आहे, दुर्दैवाने एखादी घटना घडलीच तर त्यासाठी काय करायचं ही सर्व तयारी आम्ही केली आहे। आमचं प्रशासन पूर्ण सज्ज आहे। आमचं सायबर सेल आम्ही अतिशय ॲक्टिव्ह ठेवलं आहे। कुणी सोशल मीडियाचा गैरवापर केला तर कुणीही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच वेळी त्याच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना मी आणि SP साहेबांनी दिल्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आपल्या माध्यमांच्या आणि नागरिकांच्या सहकार्याने हे सर्व सण शांततेत पार पडतील।